नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पावभाजी, तीही झटपट आणि तेही कुकरमध्ये अगदी फटाफट ही भाजी तयार होईल. तुम्हाला जास्त घाट घालण्याचीही गरज नाही. अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पावभाजीसाठी मी इथे काही भाज्या घेतल्या आहेत. 100 ग्रॅम मी फ्लॉवर घेतला आहे, 1 बीट घेतला आहे मीडियम साईजचा, 2 सिमला मिरची घेतली आहेत, 4 मीडियम साईजचे बटाटे आहेत, 4 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत आणि हे जवळजवळ 125 ग्रॅम मटार आहेत आणि इथे मी 4 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. इथे मी एक कुकर घेतला आहे, त्यामध्ये मी 3 मोठे चमचे तेल घेते आणि त्यात आपण बटर टाकूया. 2 मोठे चमचे मी बटर घेते. हे सगळं एकत्र करूया. यात थोडं जिरं घालूया आपण. तर पहिल्यांदा आपण जो हा कांदा बारीक चिरलेला आहे ना, तो जरा थोडा आपण लालसर याच्यात भाजून घेऊया. त्यामुळे पावभाजीला जरा चांगली टेस्ट येईल. त्यानंतर ही सिमला मिरचीसुद्धा आपण यात थोडीशी भाजून घेऊया. आता मी इथे 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालते. ही मिक्स करून घेऊया ह्याच्यासोबत. आता आपल्या ह्या सगळ्या भाज्या आपण इथे याच्यात एकत्र करूया. सगळं आता एकत्र करूया. आता आपण यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा लाल तिखट घालते. हे तिखट नाही आहे, हे फक्त रंग येण्यासाठी हा मसाला घातला आहे. आणि 1 चमचा आपला पावभाजी मसाला. हे परत सगळं एकत्र करूया आपण. चवीनुसार मीठ घालूया आणि यात थोडं आपण गरम पाणी घालायचं आहे. जास्त वरपर्यंत पाणी घालायचं नाही आहे. आता आपण झाकण लावून ह्याला 3 शिट्या करूया. तर 3 शिट्या झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे. आता आपण हे सगळं मॅश करून घेऊया. हलक्या हाताने आपण मॅश करून घेऊया सगळ्या भाजी.
तुमच्याकडे जर कमी वेळ असेल आणि तुम्हाला झटपट असं काहीतरी बनवायचं असेल तर हा एक मस्त पर्याय आहे. हे नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता मंडळी, आपल्या पावभाजीला किती मस्त टेक्स्चर आलं आहे आणि खूप छान झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण याला एक असं बटरची फोडणी देऊया, त्यामुळे भाजीला अजून चव चांगली येईल. इथे मी 1 स्पून मोठा बटर घेतला आहे आणि त्यात एक चमचा पावभाजी मसाला घातला आहे. हे मस्त मिक्स करते आणि ते आपण या पावभाजीमध्ये घालूया. त्यामुळे काय होईल, पावभाजीला एक चांगली टेस्ट येईल. सगळं मिक्स करून घेऊया. बटरमध्ये पावभाजी मसाला टाकल्यामुळे तो मस्त मिक्ससुद्धा होतो आणि त्याला टेस्ट चांगली येते. बघा, याला अजून चांगलं टेक्स्चर आलं आहे. थोडी कोथिंबीर यामध्ये घालूया आणि अशा प्रकारे आपली 1 पॉट पावभाजी रेडी आहे. अचानक पाहुणे आले किंवा तुम्हाला अगदी घाई गडबडीत जर काही करायचं असेल तर हे ऑप्शन खूप छान आहे. अगदी तशीच टेस्ट येते पावभाजीला. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता आपली ही पावभाजी रेडी आहे. आता आपण सर्व करूया. तर तुम्ही बघू शकता मंडळी, आपली पावभाजी रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.